संकटात ध्येयाच्या दिशेने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, जातीपातीच्या व्यवस्था चिंतामंदा करणारे लोक कल्याणकारी राजे छत्रपती राजश्री शाहू महाराज, आद्यक्रांती वस्ताद गोष्टी सारखे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र बसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे प्रखर शब्दात विद्येचे महत्त्व पटवून देणारे महात्मा फुले, जातीपातीच्या भेदभावाविरुद्ध जनतोकडून बंद पुकारणारे विश्वरत्न मोदी सत्व, भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता अहिल्याई, माता सावित्रीबाई, माता मालुआई, माता मुक्ताई, माता रमाई व 1.5 दिवस म्हणजे एकूण फक्त 6 तास शाळा शिकून संपूर्ण जगावर लेखणीच्या माध्यमातून राज करणारे लेखनी रत्न, साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे, मातक समाजासाठी स्वतंत्र अण्णाभाऊ साठे, विकास महामंडळ निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब भोसले व ज्या महामानवांनी भारतातील सर्व नागरिकांना स्वतंत्र जीवन देण्यासाठी आपले प्राण गमावले असे राजगुरू सुखदेव भगतसिंग या सर्व महामानवाच्या चरणी नतमस्तक होते व तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच माझ्या समाजातील पुढाऱ्यांची मी आभारी आहे की त्यांनी मातक समाजातील स्वतंत्र आरटीची स्थापना केली। आज नांदेड येथे मातक समाजाचे दैवत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त जिल्हा जयंती मंडळातर्फे हा जो भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख पाहुणे, स्वागताध्यक्ष व सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी 7 जुलैपासून ते आजपर्यंत अहोरात्र मेहनत करून जिल्हा जयंती मोठ्या उत्साहाने साजरी व्हावी यासाठी प्रयत्न करणारे जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष कॉम्रेड गंगाधर गायकवाड, उपाध्यक्ष भारत काका सरोदे, सचिव ईश्वर मामा जाधव, कार्याध्यक्ष शिवाजी मामा नरुंदे व या जिल्हा जयंती मंडळाचे मार्गदर्शक माझे काका गणेश तादलापूरकर व यांची संपूर्ण टीम आणि या ठिकाणी आपल्या अण्णाभाऊची जयंती उत्साहित साजरी करण्यासाठी लाखोच्या संख्येत उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, काका, मामा, दादा, आपणा सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते व माझ्या भाषणास सुरुवात करते। आज 1 ऑगस्ट मातक समाजाचे दैवत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण सर्वजण खूप मोठ्या थाटामाटात साजरी करीत आहोत। आजही आपला मातक समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून खूप दूर आहे। जर आपल्याला आपल्या समाजाची अशिक्षितता, बेरोजगारी, व्यसनाधीनता कमी करायची असेल तर सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासह ज्या ठिकाणी दलित वस्ती लगत देशी दारू अड्डा, वाईन मार्ट, बिअर शॉपिंग अशी विविध ठिकाणी बंद झाली पाहिजे। यामुळे बरेच तरुण व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे। याचे ताजे उदाहरण म्हणजे देशी अड्डा गणेश चव्हाण 100 पाऊल गेले की नटराज वाईन मार्ट, 100 पाऊल गेले की अशोकाबाग, 200 पाऊल गेले की शिंदे अड्डा, 100 पाऊल गेले की गंगाबाग अशा प्रकारचे अनेक बार यांनी दलित वस्तीला घेऊन आपला उद्देश पूर्ण करीत आहेत। त्यांच्यामुळे आपले तरुण बांधव शिक्षणापासून वंचित आहेत। मला सांगा, ज्या ठिकाणी उच्चवर्णीय लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी वरील दुकाने आहेत का? माझ्या समाजातील पुढाऱ्यांनो, जर तुम्हाला खरंच समाज सुधारायचा असेल तर सर्वप्रथम असे व्यसनाचे ठिकाण तात्काळ लोकशाही मार्गाने बंद करा। आपल्या अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या मध्यभागी असलेले धान्य शासकीय गोडाऊनची जागा मनपाने हस्तगत केली आहे व मनपाने एका संबंधित ठेकेदारास 99 वर्षाच्या भाडे तत्व लीज करारावर दिली आहे। या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने 2 ते 3 हजार बांधवांची व्यवस्था होईल असे एक भव्य सभागृह व या ठिकाणी साधारण 1000 मुले-मुली MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी एक सुसज्ज अभ्यासिका असावी। यासाठी मनपा आयुक्त सन्माननीय महेश कुमार डोईफोडे सरांना माझ्या मातक समाजाने रीतसरपणे विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय समाजसुधारक मागणी केली असता सदर मनपा आयुक्तांकडून फोडसरपणा करत आपल्या दैवताच्या शेजारी शासकीय धान्य गोदाम असून तिचा सिटी सर्वे क्रमांक 11064 आहे। या जागेचा माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून विकास आराखडा वाणिज्य वापरण्यासाठी म्हणून आरक्षित असल्यामुळे शासकीय मूल्यांकनानुसार भावेच्या 9,83,60,000चा मनपाने भरणा करून घेतली आहे। हे ठिकाण आम्हाला UPSC, MPSC व समाजाच्या सभागृहासाठी घेता येणार नाही, म्हणून पत्र दिनांक 18
12/7/2024 रोजी देण्यात आले. माझा माननीय आयुक्त डोईफोडे यांना एक प्रश्न आहे की सन 2007 ते 2008च्या सर्वसाधारण सभेमध्ये राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या जागेवर तात्काळ नवीन इमारत उभे करून या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृह व UPSC MPSC अभ्यासिका केंद्र हे आजपर्यंत उभे केले नाही. मला यातून एकच स्पष्टपणे दिसत आहे की जर का वाढपी आपला असेल तरच आपल्या समाजाला जास्त फायदा झाला असता. म्हणून मला एक म्हणत आहे की दलित समाजात जन्म घेणे हा गुन्हा आहे का? जर का माननीय आयुक्त साहेबांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृह व UPSC MPSC अभ्यासिका केंद्र उभारल्यास आमच्या समाजातील मुलांना IAS अधिकारी बनण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. यांचा उद्देश हाच की हे लोक कधीच सुधरू नये. आमचे वडील काम करून रक्ताचे पाणी करून पैसे कमवतात. या कमाईमध्ये स्वतःचे लेकरं घडवण्याच्या ऐवजी दारूवाल्याचे लेकरं घडवतात आणि दारू विकणाऱ्याची मुलं उच्च शिक्षण घेतात. असे अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. जर तुम्हाला खरंच समाजासाठी काही करायचं असेल तर सर्वात अगोदर आजच्या या पवित्र दिनी असा संकल्प करा की मी व्यसनाधीन होणार नाही, ज्यामुळे माझ्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार नाही. मी स्वाभिमानाने जगेल, माझे मुलं घडवेल. असे बदल आजपासून झाल्यास ते आटे बिटे धंदे संपुष्टात येण्यास व आपल्या समाजात प्रगतशील होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. व तसेच माझ्या समाजातील स्त्री व पुरुष शिक्षक प्राध्यापक पद स्वीकारले आहे. अशा लोकांनी जर एक निश्चय केला की मला समाजाचं काही देणं आहे म्हणून वस्तीमध्ये जाऊन प्रत्येक विषयाचे अर्धा तास कोचिंग क्लासेस घेऊन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवल्यास नक्कीच आपल्याही समाजात विद्वान अधिकारी शिक्षक प्राध्यापक घडण्यास वेळ लागणार नाही. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिला आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यास जो कोणी प्राशन करेल तो डरकाळी मारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझ्या समाज बांधवांना एकच सांगणे आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपल्या सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती निमित्त पुनश्च मनपूर्वक शुभेच्छा देते व माझे 2 शब्द संपवते.